2020-2021 अख्खं जग स्तब्ध करणारं वर्ष. या काळात मानवी इतिहासातील सर्वात मोठं संकट आलं. या संकटाचं नाव होतं कोरोना. एप्रिल 2021 पासून कोरोनाची जी लाट आहे ती प्रचंड वेगानं अहमदनगर शेवगाव तालुक्यामध्ये प्रचंड वेगाने आणि एकूण सर्वत्र बेडची टंचाई, प्रचंड हॉस्पिटलचे दर आणि हळूहळू औषधाची अनुपलब्धता आणि कोणत्याही हॉस्पिटलला फोन केला तर बेड फुल. जे 3,000-4,000चं रेमडेसिवीर पार 40-50 हजारापर्यंत त्याची विक्रीची किंमत प्रत्यक्ष मार्केटमध्ये आहे. जगण्यासाठीची ही धडपड मन सुन्न करणारी होती. त्याच सामाजिक जाणीवेतून अमरापूर इथं सर्वसामान्यांसाठी कोविड सेंटर उभारण्याची संकल्पना उदयास आली. प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे साहेबांनी ही संकल्पना अंमलात आणण्याचं ठरवलं. ह्या सगळ्या परिस्थितीचं लक्षात आल्यानंतर अमरापूर येथेच कोरोनाचं एखादं रुग्णालय उपलब्ध करून दिलं, इमारत उपलब्ध करून दिली, त्यासाठी स्टाफ उपलब्ध करून दिला, सेवाभावी कार्यकर्ते उपलब्ध करून दिले, तर हे डॉक्टर आणि आपली टीम इथं हे सगळे मिळून खूप चांगल्या स्वरूपाचं कार्य करता येईल. या भूमिकेतून रामनवमीचा मुहूर्त पाहून आम्ही अमरापूर येथे कोविड केंद्र म्हणण्यापेक्षा ग्रामीण गरिबांचं कोविडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं. लोकांना अशा मरणासन्न अवस्थेमध्ये मदतीचा हात देण्यासाठी अमरापूर इथं 100 बेडचं प्रशस्त असं जनशक्ती कोविड सेंटर स्वखर्चातून उभारलं. कोणत्याही कोविड सेंटरला MBBS डॉक्टर असल्याशिवाय परवानगी मिळत नव्हती. परंतु डॉक्टर श्वेता फलके यांनी मोठ्या मनानं हे कोविड सेंटर उभारण्यासाठी परवानगी दिली. अमरापूर महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणामध्ये हे कोविड सेंटर उभारलं होतं. तालुक्यातील नागरिकांना मोफत उपचार मिळावेत हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कोविड सेंटरची उभारणी झाली होती. हातच्या ताईनं ते कोविड सेंटर उभा केलं होतं. त्याच्यामुळं यश आलं. आमचा माणूस आम्हाला कुठं शेवगावला नगरला कुठं माणूस मागं नसता आला. कमी खर्चामध्ये आमचा माणूस आम्हाला आला. पैशांअभावी रुग्णांचे उपचार थांबू नयेत, त्यांचे हाल होऊ नयेत असं त्यांना मनोमन वाटत होतं. त्यांच्या या सत्कार्यात त्यांना अनेक स्थानिकांची मदत मिळाली. सामान्य माणसं काय काय करू शकतात. त्या ठिकाणी एक वायरमन होता, तर त्या वायरमॅननं हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून जमा त्या पद्धतीनं कुठं कांदे आणून दे, भाज्या आणून दे, अशा स्वरूपाची त्यांनी त्याची भावना व्यक्त केली. आणि एवढं सांगितलं की माझं नाव कुठं काही येऊ देऊ नका. काहींनी धान्याचे पोते दिले, काहींनी तेलाचे डबे दिले. आपल्या शेवगावच्या तहसीलदार मॅडम यांनी देखील सगळ्या 110 पलंगला बेडशीट आणून दिले. आमच्यासोबत काम करणारे ज्या ज्या व्यक्ती होत्या की त्यामध्ये प्रामुख्यानं कुटे सर, अजय नजर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोटफुडे आणि कांबळे, त्याची सगळी टीम. तिथले मग प्राचार्य मगर सर असतील, अगदी प्राचार्यापासून शिक्षक असतील, नंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत राजेंद्र नागरे यांनी त्या ठिकाणी खूप सहकार्य. कोरोना रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यांना मिळालेला मानसिक आधार. हाच मानसिक आधार या ठिकाणच्या रुग्णांना ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे, सौ हर्षदा काकडे, डॉक्टर्स, नर्सेस तसंच इथं सेवाभावी काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी दिला. ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस शिक्षक, स्टॉफ, नर्स व बाकीचे जे कामगार असतील ते काय करायचे, आम्हाला जसं कोरोनाच नाही झाला अशा पद्धतीने आमच्या जवळ यायचे, बोलायचे, गप्पा मारून हसून खेळून त्यांच्या टायमिंग झाला ते जायचे. म्हणजे नुसतं सालानीच नाही नीट होत, त्याला जे प्रेम आहे ते प्रेम सुद्धा भेटलं गेलं पाहिजे आणि ते इथून भेटतंय. ही जी मानवी स्पर्शाची भावना आणि मानवी सानिध्याची भावना आहे वाईट टाकली गेली होती माणसं, तर त्यांना फक्त प्रेम दिलं गेलं. आणि ते सगळं म्हणजे डॉक्टरकडे तर स्टाफ नव्हता. आम्ही काही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं 2-3 नर्सेस झाले, परंतु आमचे 8 ते 10 कार्यकर्ते या आजाराला तोंड दिलं तर हा आजार फार मोठा नाही, ही भावना आमच्या सगळ्याची मनाची तयार झाली.
त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नर्स आणि शाळेचा संपूर्ण स्टाफ रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाला होता. कोणत्याही कोविड सेंटरमध्ये स्वयंपाकी मिळणं अवघड असतं, परंतु या काळामध्ये सुनीता गणेश म्हस्के आणि कविता संतोष पोटफोडे यांनी या कोविड रुग्णांच्या स्वयंपाकाची जबाबदारी उचलली. रोज 250 माणसं रोज त्या ठिकाणी जेवण करायची आणि आमचे जे कार्यकर्ते, काम करणारे सेवाभावी कार्यकर्ते, ते स्वतः पेशंट बरोबर त्या ठिकाणी जेवायचे. म्हणजे पेशंटचे नातेवाईक देखील पेशंटच्या सोबत त्या ठिकाणी पेशंट बरोबर रुग्णासोबत राहिल्यामुळे आपण कुठंच नाही, आपण घरातच आहोत ही भावना तयार झाली. रुग्णांना सकाळी चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण, संध्याकाळी अल्पाहाराची व्यवस्था इथे करण्यात आली होती. यात फळं, ड्रायफ्रुट्स आणि बिस्किटांचाही समावेश होता. कोविड सेंटरमध्ये काम करण्यास कुणीही तयार नसतात. मग अशा वेळी या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे स्वच्छतेचा. शौचालयामध्ये सगळे टॉयलेट करून ठेवली होती, ती सुद्धा आमच्या या कार्यकर्त्यांनी स्वच्छ केलं. नंतर ज्यांना हाताने खाता येत नव्हतं त्यांना चुरून देण्याचं काम, भाकरी पोळी चुरून देण्याचं काम केलं. मला अभिमान वाटतो की कुठल्या स्वरूपाचं किळस वगैरे न बाळगता आमच्या लोकांनी हे अगदी स्वच्छतागृह बंदी कामापासून तर झाडलोट करण्यापर्यंत सगळं काम केलं. सगळीकडे भीतीचं वातावरण असताना मनानं खचलेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी या कोविड सेंटरमध्ये योगासनं आणि विविध प्रकारचे व्यायाम करून घेण्यात आले. सकाळी सकाळी या योगासाठी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे स्वतः उपस्थित राहून कोविड रुग्णांना मानसिक आधार देत होते आणि संपूर्ण स्टाफ सेवा धर्म म्हणून रुग्णांची सेवा करत होता. आपण जे पेशंट आहेत, आपल्याला पेशंटला जो मानसिक आधार द्यायचा तो आपल्या स्टाफने पूर्ण केलेला आहे. पूर्ण केलं म्हणण्यापेक्षा आपला जो स्टाफ आहे तो ज्या पेशंट सोबत बॅट बॉल असेल, योगा असेल, हे आपल्या स्टाफने हे पूर्ण काम केलेलं आहे. हे कोविड सेंटर नसून आपलं कुटुंबच आहे की काय अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती. शेवगाव तालुक्यासह इतर जिल्ह्यातून देखील अनेक रुग्ण या ठिकाणी आले होते. मला गर्व वाटतो की जत जिल्हा सांगली, बार्शी जिल्हा सोलापूर, उस्मानाबाद, भूम, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यातल्या असंख्य खेड्यापाड्यातली माणसं होती, पण अगदी नगर जिल्ह्यातले पुंतांबा, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, राहुरी आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यांना शेवगाव पाथर्डीसह सगळ्यांनी या सगळ्या रुग्णांची सेवा करायची आम्हाला संधी मिळाली. मी पुणे पिंपरी चिंचवड मधून आलो. तिकडं माझी अवस्था जरा छातीची त्याची कमजोर झाल्याने वाटली आणि अमरापूरच्या इथं मला सांगितलं एक दोघा जणांनी चांगले उपचार, डॉक्टर वगैरे, वातावरण हे सगळं काही व्यवस्थित आहे म्हणून मी डायरेक्ट पुण्यामधून ह्या साईडला आलो. मस्त वातावरण असल्यामुळे पेशंट चांगले बरे होते सध्या. डॉक्टरांना देवाचं रूप का म्हटलं जातं याची प्रचिती या ठिकाणी आली. अक्षरशः 19-20 स्कॅनिंगचा स्कोअर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी रेमडेसिवीर किंवा ऑक्सिजन काहीही लागलेलं नाही, काहीही दिलेलं नाही. रेमडेसिवीर ऑक्सिजन बेड न वापरता देखील या ठिकाणी अल्प खर्चातच रुग्ण पूर्णपणे बरे होत. रिस्क नको म्हणून इतर हॉस्पिटलनं नाकारलेले पेशंट सुद्धा या ठिकाणी येऊन ठणठणीत बरे झाले. काही रुग्ण तर 80-90 या वयोगटातील होते. परंतु अमरापूर येथील या कोविड सेंटरनं अशा रुग्णांना आधार देऊन त्यांच्या मनात एक ऊर्जा निर्माण केली, एक विश्वास निर्माण केला. त्यामुळे हे सर्व रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी गेले. डिस्चार्जच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा होता. कोविडमध्ये दगावलेल्या त्या पेशंटचा मुलगाच जेव्हा अंत्यविधीची जबाबदारी झटकतो, तेव्हा या कोविड सेंटरमधील राजेंद्र पोटफोडे आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन शास्त्रोक्त पद्धतीनं स्वखर्चानं हा अंत्यविधी पार पाडला. तेव्हा माणसाने माणसाशी माणसासम वागणे या ओळींची प्रचिती येते.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तुकाराम महाराजांच्या प्रमाणे सौ हर्षदा काकडे आणि ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे साहेबांनी सर्वांनाच मायेचा आधार दिला. सर्व धर्म समभाव मानणाऱ्या काकडे दाम्पत्यांनी सर्वच जाती धर्मातील लोकांना आपलंसं करून घेतलं. निरोप घेताना रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी हात जोडून साहेबांचे आभार मानले. लोकांचे आशीर्वाद आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच मला लढण्याची ताकद देतात, असे उद्गार ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे साहेबांच्या मुखातून आपोआप येतात. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय